अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी सुकी गवारीची शेंग कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सवितास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर ही गवारीची शेंग आपण सकाळच्या घाईमध्ये टिफिनला नेऊ शकतो किंवा शेतावरती अगदी भाकरीसोबत सुद्धा ही गवारीची शेंग आपण बांधून नेऊ शकतो। वरण भाताबरोबर सुद्धा ही साईड भाजी म्हणून ही भाजी आपण बनवू शकतो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याच्याकरता आपण इथे गवारीची शेंग ताजी कोवळी आणि हिरवीगार अशी धुवून साफ करून घेतली आहे। फोडणी करता अगदी थोडंसं खोबरं लसूण आणि कोथिंबीर ठेचा करायचा। आता इथे फोडणीमध्ये आपण थोड्याशा तेलावरती जिरं मोहरी आणि जे आपण ठेचून घेतलेलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर ह्याला आपण तेलामध्ये घालायचं आहे। खमंग अशी फोडणी तयार करायची आहे। नंतर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि ताजाच मी आता घरचा साठवणीचा मसाला बनवलेला आहे, पहिल्यांदा शेंगेमध्ये वापरत आहे। तर 2 चमचे आपण इथे साठवणीचा मसाला घालायचा आहे। अगदी गॅस मंद करूनच आपण मसाला तेलावर परतायचा आहे आणि नंतर आपण साफ करून ठेवलेली गवारीची शेंग घालायची आहे। व्यवस्थित असं फोडणीमध्ये शेंगेला परतून घ्यायचं आहे आणि मसाल्याचा छान असा सुगंध येत आहे। अगदी मंद गॅसवरच आपल्याला फोडणी तयार करून मसाला घालायचा आहे। मसाला जळाला तर पूर्ण भाजीची चव खराब होऊ शकते। आता शेंग 1 मिनिट परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित असं ह्याला परतून घ्यायचं आणि नंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून फक्त 2 मिनिट ह्याला थोडीशी वाफ द्यायची आहे। म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, शेंगेला थोडासा जो कडसरपणा असतो तो निघून जातो आणि शेंगेची भाजी अगदी रस्सा भाजी केली तरी ती खूप छान लागते। आणि 2 मिनिटानंतर बघू शकता शेंग छान वाफवली आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी दाण्याचा कूट घालायचा आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर दाण्याचा कूट करताना अगदी मंद गॅसवर आपण दाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे, थंड करायचे, त्याची सालं काढायची आणि लापशीची भरड असते त्याप्रमाणे ह्याला आपण जाडसर कुटून आठवड्याभरासाठी डब्बा भरून ठेवू शकतो। आयत्या वेळेस अशा सुक्या भाज्या करण्यासाठी दाण्याचा कूट आपल्याला कधी पण उपयोगी येतो। तर आता व्यवस्थित ह्याला मिक्स करून झाल्यानंतर शेंग शिजेल एवढंच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। अर्धा ग्लास आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता गॅस आपण मध्यम ठेवायचा आणि ह्याला 5 ते 7 मिनिट म्हणजे शेंगेतलं पाणी सुकेपर्यंत आपण शिजवायचं आहे। तेल छान सेपरेट झालं की आपण समजायचं की आपली भाजी आता शिजलेली आहे। आणि बघू शकता 5 ते 7 मिनिटानंतर आपली शेंग आता डब्यासाठी किंवा शेतावर भाकरीबरोबर बांधून नेण्यासाठी किंवा वरण भाताबरोबर ज्या साईडला सुक्या भाज्या असतात त्याच्याकरता आपली इथं शेंग तयार झालेली आहे। अशी ही गवारीची सगळ्यात सोपी भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। ताज्या मसाल्यातली गवारीची सुकी शेंग आपली आता इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर शेंग कशी वाटली, आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा। अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत धन्यवाद।